पाकिस्तानकडून कुठे ना कुठे हल्ला करण्यात आला अशी बातमी आपण 1-2 दिवसापासून सारखी ऐकतोय. अर्थात ती खरी आहे. पाकिस्तानकडूनच हा हल्ला करण्यात आला. काश्मीरमध्ये जे काही घडलं, जो नरसंहार एक प्रकारचा आपण पाहिला, त्याचे परिणाम भारतभरात पाहायला मिळत आहे, किंबहुना जगभरात पाहायला मिळत आहे. आणि आता वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे तर्क चर्चा सुरू व्हायला लागलेत. भारत कोणते डाव टाकतोय, पाकिस्तान त्याला कसं उत्तर देणार, किंवा पाकिस्तान कसे डाव टाकतोय आणि भारत त्याला कसे उत्तर देणार, याचेही वेगवेगळे विषय आपण हाताळतोय, पाहतोय, ऐकतोय. पण या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही घडामोडी राज्याच्या राजकारणात देखील पाहायला मिळत आहे. कारण जी काही गोष्ट घडली, जी काही दुर्दैवी घटना घडली, त्याच्यावरही राजकारण केलं जातं आहे का, अशा संदर्भातल्या ही चर्चा आता सुरू झाल्यात. अर्थात त्याच्या पाठीमागे किती सत्य आहे हेही आपण तपासणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. कारण मुद्दा पुन्हा एकदा सुरू झाला आहे, तो म्हणजे एकनाथ शिंदे हे जेव्हा काश्मीरमध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी एक सहकार्याची भूमिका घेतली. तिथं गेल्यानंतर जे लोक अडकले होते त्यांना तिथून बाहेर काढून परत राज्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अर्थात ते चित्र, ते फुटेज आपण पाहिलेत. काही लोक त्यांच्या पाया पडतायत, काही लोक त्यांना झुकून अभिवादन करतायत, धन्यवाद देत आहेत. म्हणजे कुठे ना कुठे त्यांची एक छवी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. आणि विशेष म्हणजे जे लोक तिथं अडकलेले होते त्यांना एक आपला माणूस कोणीतरी आपल्यासाठी आलाय, ही एक सहानुभूती, एक समाधान त्यांना मिळालंय. अर्थात यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं ते अर्थात चांगलं केलं असंही अनेक ठिकाणी बोलले जाते. त्यामुळे कुठे ना कुठे जे महाराष्ट्रातले मराठी नागरिक अडकले होते त्यांना एक सहारा मिळाला, एक धीर मिळाला. आणि त्यामुळे एक त्यांचं कौतुक होतं आहे असं आपण म्हणू शकतो. पण याच्या पाठीमागं दुसरे काही राजकीय कारणं आहेत का, याबद्दलही वेगवेगळे तर्क आता पाहायला मिळतात. कारण एकनाथ शिंदे हे जेव्हा तिथं गेले, किंवा तिथं गेल्यानंतर त्यांनी जे केलं, ही एक बाजू आणि त्याच्या पाठीमागची एक बाजू कदाचित वेगवेगळी असू शकते. कारण तिथं त्यांच्या जाण्यापाठीमागचं कारण हे लोकांना धीर देणं इतकंच होतं का, किंवा त्याच्या पाठीमागं वेगळं काही राजकीय गणित होतं, या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया.